नमस्कार मित्रांनो, नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की घरामध्ये रत्नपारखी कुटुंबात राघव आणि मधूची जे काही लग्नाची ॲनिव्हर्सरी असते आणि वंशने जी काही राशी असते तिला इन्व्हाइट केलेले असते आणि राघव तिला घेऊन येण्यासाठी सिंधूच्या घरी केलेला असतो। सिंधू मात्र अगोदर राशीला घेऊन येण्यासाठी नकार देते, पण काही कारणामुळे ती राघवबरोबर राशीला घेऊन जाण्यासाठी सांगते। कारण सिंधूला वाटत असते की जर राशी त्या कुटुंबात गेली आणि तिला जर माझे जे काही सत्य आहे ते माहिती झाले आणि तो त्रास जर तिला झाला तर काय करायचे, म्हणून सिंधू टेन्शनमध्ये येत असते। कारण मला जो त्रास त्या कुटुंबात झाला तो माझ्या मुलीला नको व्हायला आणि माझ्या कुटुंबाचा जो काही ह्या काकू आहे तर मी जे काही केलेले आहे त्याचा बदला त्या राशीकडून नक्की घेतील आणि राशीचा रागराग करतील, म्हणून सिंधू तेथे जायला नको म्हणत असते। पण जेव्हा शकू आत्या असते ती सिंधूला म्हणत असते की तू राशीकडून तुझे हक्क का हिरावून घेते, तिला तिचे हक्क हे स्वतःला मिळवून दे, ती एक लहान बाळ आहे आणि तिला तिच्या मनासारखे जगून दे, तू तिच्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही। तेव्हा सिंधूला वाटते की खरंच राशी ही तिच्या घरी जाते आणि तिचे बाबा तिला घेण्यासाठी आलेले आहे, पण राशी मी तुला कसे सांगू की हेच तुझे बाबा आहे। तर सिंधू ही मनात खूप नाराज असते, कारण राघवबरोबर जेव्हा राशी ही जाते तेव्हा सिंधूला खूप आनंद झालेला असतो, कारण राशीला आज तिचे बाबा भेटलेले असतात। राघवला सुद्धा माहिती नसते की ही माझी मुलगी आहे आणि राशीला सुद्धा माहिती नसते की हे माझे बाबा आहे, पण राशीने तो ड्रेस घातलेला असतो, कारण ज्या दिवशी तिचे बाबा तिला भेटणार असतात तो ड्रेस तिने त्यांच्यासाठी ठेवलेला असतो आणि योगायोगे हे सर्व घडलेले सुद्धा असते, पण राशीला याबद्दल त्याची कोणतीही जाणीव नसते। जेव्हा राशी ही रत्नपारखी कुटुंबात पाय ठेवते तेव्हा शंकाचा मंदिरात घनघनाट असा आवाज होतो। रत्नाकर म्हणतो की काकू, ह्या मुलीमध्ये नक्की काहीतरी जादू आहे की ती ह्या घरात आल्यानंतर लक्ष्मीची पावले आपल्या घरामध्ये उमटली। आणि त्याच वेळेस काकू ही मधूला म्हणत असते की मधू, आत्ता तुमची ॲनिव्हर्सरी झाली तर लवकरच राघवचे जे काही वंश आहे म्हणजे तो तुझ्या पोटाला जन्माला यायला हवे, पण राघवचे मधूवर प्रेम नसते आणि कोणतेही असे संबंध त्याचे मधूबरोबर नसतात। फक्त घरातील कुटुंबासाठी त्याने मधूबरोबर लग्न केलेले असते, कारण मधू ही खूप बदललेली असते आणि मधूने हे सर्व घरातील लोकांना आधार दिलेला असतो। तेव्हा ज्यावेळी राघव हा त्या मुलीला घेऊन येतो तेव्हा खऱ्या अर्थाने राघव हा त्याच्या वंशचा दिवा घरी घेऊन आलेला असतो। तर लगेच इकडे वंश हा राशीला बघतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो। तेव्हा वंश राशीला म्हणतो की चल आता मी तुला माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख करून देतो। तर पहिली जी काही रुक्मिणी काकू असते तिची ओळख करून देतो। तर लगेच राशी म्हणते की ही तुझी मोठी आजी आहे का? तर काकू ही ओरडते आणि ए मुली, मला तू आजी म्हणायचे नाही, कारण मी फक्त वंशची आजी आहे। तर लगेच राशीला वाईट वाटते आणि राशी ही वंशला विचारते की तुझ्या मोठ्या आजीचे नाव काय आहे? तर लगेच वंश सांगतो की रुक्मिणी आजी। तर लगेच राशी म्हणते की रुक्मिणी मॅम, माझ्याकडून जे काही चुकले असेल ते मला माफ करा। तर काकू आणखीनच चिडते आणि रत्नाकर आणि बाकी सर्वांना मात्र हसू येते। काकू म्हणते तू तर मला नावावरून ओरडते। तर राशी म्हणते की तुम्ही तर मला आजीसुद्धा म्हणून देईना, मग तुमचे नाव काय आहे त्यावरूनच मी तुमचे नाव घेणार ना। सर्वांना खूप हसू येते। राघव म्हणतो की काकू, तू जो काही सिंधूचा राग आहे ह्या मुलीवर नको काढू, कारण ती एक लहान मुलगी आहे, तिला काय कळते। तेव्हा ऋतुजा, रेश्मा आणि ऋषभ यांना तर मात्र जी काही राशी असते तिला बघून खूप आनंद झालेला असतो आणि जी काही राखीची मुलगी असते अन्वी, तिला तर राशीला बघून आणखीनच आनंद होतो, कारण तिला सिंधू मामी खूप आवडत असते। त्यानंतर इकडे सिंधूला टेन्शन आलेले असते की राशीला त्या घरामध्ये पाठवले। तर शकू आत्या म्हणते की सिंधू काय झाले, इतका कसला विचार करते आणि तुला उद्या नोकरीचा पहिला दिवस असून कामावर सुद्धा जायचे, त्याचे टेन्शन आले का? सिंधू म्हणत असते की नाही शकू आत्या, जेव्हा मला राशी त्या घरामध्ये गेली आणि मला असे वाटते की काहीतरी नक्की घडेल,
चिकू आत्या म्हणते की अगट का टेन्शन घेते आणि आपली राशी ही राघवबरोबरच गेली, काही बाहेरच्या लोकांबरोबर तर गेली नाही आणि वंशसुद्धा तिची किती काळजी घेतो. तर सिंधू म्हणते की नाही, आता ते कुटुंब पहिल्यासारखे राहिलेले नाही. राघव, वंश आणि मधू सोडून त्या घरामध्ये दुसरे हे नक्की राशीचा तिरस्कार करतील आणि ऋतुजा आत्या आणि जे काही राखी आणि जे काही ही अन्वी आहे त्याच फक्त राशीला सांभाळून घेतील. राघव आपल्या रूममध्ये तयार होत असतो, पण त्याचे सर्व लक्ष हे सिंधूच्या आठवणीत असते आणि मधू काय म्हणते त्याचेसुद्धा तिच्याकडे लक्ष नसते. मधू म्हणते की राघव काय झाले, इतका येण्यासाठी उशीर का लागला. तेव्हा राघव सांगतो की सिंधू ही आधी राशीला येऊन देण्यासाठी नकार देत होती, पण काही वेळानंतर तिने येथे येण्यासाठी तिला होकार दिला. तर लगेच इकडे राशी आणि जे काही वंश आहे ते एकमेकांबरोबर गप्पा करत असतात. तर जे काही अल्बमचे फोटो आहे म्हणजे मधू आणि राघवच्या लग्नाचे आणि बाकी सर्व वंश हा राशीला दाखवत असतो. तर राशी म्हणते की वंश, तुझ्या लहानपणचे एक पण फोटो नाही का? माझ्या आईने तर माझे प्रत्येक फोटो असे मस्त असे व्यवस्थित ठेवलेले आहे आणि मी कायम ते बघत असते, तेव्हा मला माझे जे काही लहानपण आहे ते सर्व आठवते. वंशा राशीला म्हणतो की मला माहिती नाही की माझ्या आईबाबांनी माझे फोटो का ठेवले नाही. तर लगेच राशी म्हणते की अरे, पोलीस अंकलनी ते फोटो व्यवस्थित कुठेतरी ठेवले असणार आणि ते तुला एक सरप्राईज म्हणून नक्की देतील. तर वंश म्हणतो की नाही, आत्तापर्यंत मी ते फोटो बघितलेले नाही. तर राघव आणि वंशने राशीसाठी एक खूप छान असा मस्त ड्रेस तिला सरप्राईज म्हणून देण्याचे ठरवलेले असते. तेव्हा राशी तो ड्रेस घालून येते, तेव्हा तिचे ते रूप बघून सर्वजण हे हसू लागतात आणि सर्वांना राशीचे खूप कौतुक लागत असते. त्यानंतर राशी ही केकजवळ जाते आणि किती मोठा केक आहे असे जोराने ओरडते. तर काकू म्हणते की तो केक हा ॲनिव्हर्सरीचा कापण्यासाठी आहे आणि राघव, मधू तो केक कापतील. तर लगेच राशी त्या केकला हात लावते. काकू तिच्यावर ओरडते आणि वंशने अगोदर सिंधूला व्हिडिओ कॉल केलेला असतो, कारण सिंधूला सुद्धा वंश आणि राशीला या पार्टीमध्ये घेऊन यायचे असते. तेव्हा काकू ही राशीवर ओरडते, तर सिंधूला ते सर्व ऐकू जाते आणि राघव आणि मधूचा जो काही ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम आहे त्यामुळे सिंधूला आणखीनच टेन्शन येते, वाईटसुद्धा वाटत असते. पण राघवचे सर्व लक्ष ही सिंधूकडे असते. पण जेव्हा कांता आणि सिंधूचा जो काही गैरसमज झालेला असतो राघवचा, तर त्यामुळे तो सिंधूचा रागराग करत असतो. तेव्हा सिंधू घाईने ही राशीचा आवाज ऐकून तिकडे येण्यासाठी निघलेली असते आणि सिंधू ही आपल्या राशीसाठी शेवटी रत्नपारखी कुटुंबात पाय ठेवते आणि ज्या दिवशी तिने हे घर सोडलेले असते त्या दिवशी तिने राघवला सांगितलेले असते की आपला कोणताही संबंध राहिलेला नाही आणि मी परत या घराचा उंबरसुद्धा ओलांडणार नाही. पण सिंधू त्या घरामध्ये पाय ठेवते आणि जोरात राशी असे ओरडते. तर लगेच सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण राघव हा आपल्या मनाविरुद्ध मधूला गुलाबाचे फूल हे देत असतो. पण ते गुलाबाचे फूल देता देता खाली पडते आणि सिंधूला बघून राघवला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सिंधूला ते समोरचे दृश्य बघून आणखीनच वाईट वाटते आणि जेव्हा राघव तिच्याबरोबर लग्न करून तिला घरी घेऊन आला होता ते सर्व क्षण सिंधूला त्या घरामध्ये आल्यानंतर आठवतात. सिंधूची त्या घरात यायला परत इच्छा नसते, पण राशीसाठी तिला त्या घरात यावे लागते. आणि जे काही हे पुढील भागामध्ये काकू आणि ऋतुराज मिळून सिंधूला जे काही बियर पाजण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र ती बियर मधूच पिऊन घेते आणि शेवटी राघव आणि मधूचे काय नाते आहे हे सिंधूसमोर शेवटी येतेच, कारण मधूने आपल्या नशेमध्ये सर्व काही सत्य बोलून दाखवलेले असते. काकू आणि ऋतुराज आणि घरातील बाकी सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि राघवला तर खूपच जास्त, कारण आज मधूने सर्व काही हे राघवच्या मनात काय आहे आणि तो मधूबरोबर कशा पद्धतीने वागतो हे सर्व सत्य शेवटी सिंधूसमोर आलेले असते. कारण राघव फक्त सिंधूला जाळण्यासाठी मधूबरोबर गोड बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरंच नवरा बायकोचे नाते त्यांच्यामध्ये आहे असे दाखवण्याचा सुद्धा तो प्रयत्न करत असतो. पण सिंधूसमोर शेवटी मधूचे जे काही बोलणे आहे ते सर्व सत्य येतेच आणि सिंधू आता यापुढे काय निर्णय घेत राहणार आणि पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.